नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते प्रथम सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील। सध्या दिल्लीच्या जंतर मंतर इथे सोनम वांगचुक हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे नीटचे जे पेपर लीक झाले होते, पेपर फुटी जी झाली होती, तर त्या प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या आंदोलनाच्या माध्यमातून मागितला गेलेला आहे। कॉकरोच जनता पार्टी यांचं हे आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि ते आमरण उपोषणाला बसले। जवळपास 16-17 दिवस झालेले आहेत, पण त्यांनी अजूनही आपलं उपोषण कायम ठेवलं आहे आणि जोपर्यंत सरकारमधला कोणी प्रतिनिधी त्यांना भेटणार नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरू ठेवणार असं म्हटलं जाते। आता त्यांच्या या आंदोलनाला अनेक लोकांचा पाठिंबा मिळतोय, म्हणजे कोणाचा तर प्रामुख्याने वेगवेगळे राजकीय पक्ष, सेलिब्रिटी हे त्याला पाठिंबा देत आहेत। मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आहे, उभाटा शिवसेनेने, समाजवादी पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, त्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचाही पाठिंबा आहे, ते भेटणार सुद्धा आहेत सोनम वांगचुक यांना आणि त्यांच्या पक्षाचे नेते भेटून गेलेले आहेत। त्यामुळे वेगवेगळे राजकीय पक्ष हे वांगचुक यांना पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय होणार या आंदोलनाचं, खरोखरच या आंदोलनातून काय निष्पन्न होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। प्रामुख्याने राजकीय पक्षांचं लक्ष या आंदोलनाकडे आहे, कारण त्याच्यातून आपल्याला काय फायदा मिळेल हा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीचा पाठिंबा दिला जातोय हे आपल्याला दिसून येतं। त्यामुळे हे आंदोलन जेव्हा आता हे सुरू झाले, गेले 16-17 दिवस हे आंदोलन सुरू आहे, तेव्हा या निमित्ताने आठवण होते ती जुन्या आंदोलनाची, ती म्हणजे अण्णा हजारेंचं आंदोलन। अण्णा हजारेंचं आंदोलन ज्या वेळेला झालं, भाजपचं सरकार तेव्हा नव्हतं केंद्रामध्ये आणि त्या वेळेला हे आंदोलन झालं तेव्हा त्याचा प्रचंड प्रभाव होता, कारण त्या आंदोलनाचा उद्देश जो सांगितला जात होता तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे, भारतातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा, त्यासाठी लोकपाल विधेयक आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने अनेकांचा पाठिंबा मिळत होता। सर्वसामान्य माणूससुद्धा त्या आंदोलनाच्या पाठीशी होता की या आंदोलनातून काहीतरी होऊ शकेल, केवळ सरकार बदलणं असं नव्हे तर भ्रष्टाचाराचं पूर्णपणे समूळ त्याचा नायनाट करणं हे शक्य होऊ शकेल असं लोकांना वाटत होतं। लोकांना एक स्वप्न या आंदोलनातून दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षामध्ये सगळ्या लोकांचा, म्हणजे देश विदेशातल्या लोकांचा त्याला पाठिंबा होता। देश विदेशातले लोक त्याच्यामध्ये काही पैसेसुद्धा, जी काही त्याला आवश्यक निधीची गरज होती आंदोलनासाठी, तीसुद्धा लोकांनी दिली आणि त्यासाठी कोणी त्यांच्या दबाव आणला नाही, लोकांनी मनापासून त्या आंदोलनाला मदत केली होती। पण त्या आंदोलनाचं पुढे काय झालं तर पुढे त्याच्यातून अरविंद केजरीवाल यासारखा एक नेता जो आहे तो समोर आला। सुरुवातीला अरविंद केजरीवाल हे सांगत असत की त्यांना फक्त भ्रष्टाचार दूर करायचं आहे, भ्रष्टाचारमुक्त सगळं राजकारण करायचं आहे किंवा देश भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे आणि त्यासाठी आंदोलनामध्ये आहेत ते। त्यांना कुठली निवडणूक लढवायची नाही आहे, कुठलाही पक्ष स्थापन करायचा नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यांना नको आहेत, कोणतेही लाभ त्याच्यातून मिळवायचे नाही आहेत, हे ते सांगत असत आणि लोकांचा त्यावर सुद्धा विश्वास बसला आणि त्या पद्धतीने अरविंद केजरीवाल हे हळूहळू त्या आंदोलनाचा चेहरा बनले आणि पुढे जाऊन काय झालं आपल्याला माहिती आहे। अरविंद केजरीवाल हे राजकारणात उतरले, त्यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन केला, दिल्लीमध्ये ते मुख्यमंत्री बनले, आता पंजाबमध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, पण एक प्रकारे केजरीवालच तिकडचे मुख्यमंत्री आहेत असंच तिकडे ते वावरत असतात। त्यामुळे जे काही त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण कशा पद्धतीने राजकारणापासून दूर राहू आणि भ्रष्टाचार मुक्त देश करण्याचा प्रयत्न करू, तर ते प्रत्यक्षात काहीच झालं नाही आणि त्यातून लोकांचा विश्वास एकूणच या आंदोलनावरचा उडाला। पुढे अण्णा हजारे जे आहेत ते सुद्धा मागे पडले आणि अरविंद केजरीवाल हेच पुढे आले। आज अण्णा हजारे कुठे आहेत, ते काय करतात याविषयी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही। त्यावेळेला मात्र सातत्याने सगळा मीडिया, सगळे सेलिब्रिटी, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ, मान्यवर, विचारवंत
हे सगळे त्या आंदोलनाच्या मंचावर दिसायचे आपल्याला. आता मात्र हजारेंना कोणी विचारत नाही, कारण का लोकांचा त्या आंदोलनातला विश्वास उडाला. कारण त्या आंदोलनाचा उपयोग केजरीवाल यांच्यासारख्या एका व्यक्तीने, सुशिक्षित व्यक्तीने स्वतःचं राजकारण सिद्ध करण्यासाठी, स्वतःचा फायदा त्याच्यातून मिळवण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला. हे स्पष्ट झालं. म्हणजे हे काही कोणी कथा सांगितलेली आहे, कोण खोटं सांगतं अशातला भाग नाही. हे समोर आलं सगळ्यांच्या. आणि आजही केजरीवाल हे राजकारणात आहेत. त्यामुळे आजचं जे आंदोलन सुरू आहे सोनम वांगचुक यांचं, त्या आंदोलनावर जो काही विश्वास ठेवायचा तेवढा विश्वास तो ठेवला जात नाही. सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरली आहे या आंदोलनासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागते असं दिसत नाही चित्र. हे आंदोलन फक्त कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्यापुरतं उरलेलं आहे. त्या ठिकाणी पेपर लीकचं जे प्रकरण झालं हे गंभीर नक्कीच आहे. त्यासाठी अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत, कारण त्याच्यातून अनेक युवकांचं नुकसान होत असतं. पेपर अचानक फुटतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण होतो. लोकांनी, या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास जो आहे त्याच्यावर पाणी फेरलं जातं. हे जे आहे ते याचा अनुभव अनेक वेळेला घेतलेला लोकांनी. हे काय पहिलंच प्रकरण नाही. यापूर्वीच्या सरकारांच्या काळात सुद्धा असे पेपर फुटलेले आहेत. त्यामुळे युवकांना जो त्रास होतो तो महत्त्वाचाच आहे, त्यामुळे गंभीर आहे तो विषय. पण यातून खरोखरच लोकांच्या मनावर या आंदोलनाचा काही प्रभाव पडला आहे असं कुठे दिसत नाही. याचं कारण त्याला जो काही पाठिंबा राजकीय पक्षांचा मिळतोय, सेलिब्रिटीजचा मिळतोय, त्याच्यामागे काहीतरी स्वार्थ आहे असंच लोकांना वाटतं. कारण लोकांनी तो अनुभव अण्णा हजारेंच्या वेळेला घेतलेला आहे. त्यामुळे हे जे काही समाजवादी पक्षाचे लोक पाठिंबा देत असतील, उभाटा शिवसेनेचे पाठिंबा देत आहेत, राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, आम आदमी पार्टीचा असेल, तरी लोकांना वाटतंय की हा पाठिंबा केवळ त्यांना स्वतःला राजकीय काय त्याच्यातून फायदा मिळेल, आगामी निवडणुकांमध्ये काय फायदा मिळेल यासाठीचा पाठिंबा देत असावेत. आणि तसाच तो आहे. आता 20 तारखेपासून पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होतं आहे. त्यावेळेला निश्चितपणे हा विषय तिथे उचलला जाणार आहे. तोपर्यंत कदाचित वांगचुक यांचं आंदोलन जे ते सुरू पण राहील किंवा त्यानंतरही सुरू राहील अधिवेशनादरम्यान. पण ते चालू राहावं या दृष्टीने सगळ्या पक्षांचा प्रयत्न चालू आहे. कारण त्याचा राजकीय फायदा कसा उठवता येईल, त्याचं राजकारण कसं करता येईल, त्यामुळे अधिवेशनामध्ये कसा गोंधळ घालता येईल, कामकाज कसं तहकूब करता येईल, या दृष्टीने तो प्रयत्न चालू आहे. आणि हे लोकांना दिसत असतं. आजचा मतदार, आजचा नागरिक भारताचा हा सुज्ञ आहे. आता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक माहितीचे स्रोत आहेत, त्यातून त्याला सगळी माहिती मिळत असते, दिसत असतं काय होतंय तिथे प्रत्यक्षामध्ये. आणि त्यातून तो ताडतो की खरोखरच हे आंदोलन त्या उद्देशाने घेतलेलं आहे की केवळ राजकारण होणार आहे त्याच्यातून. आज पाहतोय आपण त्या आंदोलनाच्या ठिकाणचे सुद्धा व्हिडिओ येतात समोर, ज्यामध्ये अनेक लोक जे आहेत ते खाण्यापिण्यात मग्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तिथे उपलब्ध आहेत, ते खाण्यात मशगूल आहेत, त्याची चव चाखतायत. आणि दुसरीकडे स्टेजवर सोनम वांगचुक हे उपोषण करतायत, आमरण. अर्थात हे बाकीचे त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते, कॉक्रोच जनता पार्टीचे जे कोणी लोक आहेत त्यांनी उपोषण करावं अशातला भाग नाही. पण जे गांभीर्य त्याचं हवं ते मात्र अशा व्हिडिओतून नाहीसं होतं. आणि त्यातून मग लोकांच्या लक्षात यायला लागतं की या आंदोलनाचा उद्देश हा केवळ काही काळ एक राजकारण करण्यासाठी, काही काळ एक फायदा उठवण्यासाठी होत असावं. प्रत्यक्षात पेपर लीक प्रकरणं होऊ नयेत आगामी काळात या दृष्टीने काय करता येईल अशा कोणत्या उपाययोजना समोर येत नाहीत. आणि मग लोकांचा जर त्याच्यावरचा विश्वास उडून गेला, तो प्रभावच पडू शकत नसेल, तर मग काय होणार. लोकांचा प्रभाव पडणं आवश्यक, लोकांवर या अशा आंदोलनांचा प्रभाव पडणं आवश्यक असतं. पण तसा काही तो पडताना त्यामुळे दिसत नाही. आणि त्याचं कारण लोकांना अनुभव आलेला आहे. अण्णा हजारेंच्या काळात काय झालं तेच पुन्हा होणार असेल, तसाच पद्धतीने राजकारण होणार असेल आणि केवळ एका पक्षाला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी आंदोलनाचा उपयोग होणार असेल, प्रत्यक्षात पेपर लीक किंवा युवकांचं होणारं नुकसान हे विषय जे आहेत ते त्यांच्या दृष्टीने गंभीर वाटत नसतील, तर मग लोक त्याकडे पाठ फिरवतात. लोक त्याकडे फारशा आदराने पाहत नाहीत किंवा जी त्यांना अपेक्षा असते त्या आंदोलनातून त्या अपेक्षेने ते पाहत नाहीत, असंच आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जंतर मंतरपासून लोकांनी अंतर ठेवलं आहे. जे काही अण्णा हजारेंच्या काळात झालं, ज्या पद्धतीने पूर्ण देशभरामध्ये चर्चा होती आंदोलनाची,
तशी मात्र आता दिसत नाही. तसा आणण्याचा प्रयत्न सगळेच करतायत. काँग्रेसचा जर का विरोधी पक्ष भाजपाचा, तो पक्ष मात्र अजूनही त्याच्यात सहभागी झालेला नाही. त्या पक्षाने अजून पाठिंबा दिलेला नाही. अर्थात राहुल गांधीच भारतामध्ये नाही आहेत. त्यामुळे काय नेमकं काँग्रेसची भूमिका आहे माहिती नाही. त्यामुळे लोकांना कळते की हे आंदोलन आपल्याला कसं फायदेशीर ठरेल, कोणत्या टप्प्यावर फायदेशीर ठरेल याची प्रतीक्षा सगळेच जण करतायत. जेणेकरून जेनजीचं काहीतरी आंदोलन होईल, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यासारखी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल याच्या प्रतीक्षेत सगळे बसलेले आहेत. बाकी लोकांना, सर्वसामान्य युवकांचे प्रश्न किंवा अशा पद्धतीचे जे काही समस्या निर्माण होतात परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या, त्याच्यावर काही तोडगा काढण्याची कोणाची इच्छा नाही, हे लोकांना कळलेलं आहे. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.